कोरलेले आहेत. कोरीव काम अतिशय सुंदर आणि कलाकुसरीचे आहे हे जाणवत होते. मंदिराला प्रदक्षिणा घालून पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो. दुरून मंदिर बघितले. अजून देखणे दिसत होते मंदिर. फक्त आजूबाजूचा जो समुद्र किनारा आहे तो मात्र अस्वच्छ असल्यामुळे थोडेसे ठिगळ लावल्यासारखे वाटत होते. सुंदर देखणं मंदिर आणि आजूबाजूचा अस्वच्छ परिसर ही मला जरा खटकलेली तिथली एक गोष्ट. आता मंदिर द्वारकाधीशाच्या मंदिरापासून रुक्मिणी मातेचे मंदिर दूर का आहे यामागची एक गोष्ट आहे. मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना ती माहीत असेल, पण जर कोणाला ती माहीत नसेल तर त्यांना ती कळावी म्हणून मी अगदी थोडक्यात ही गोष्ट तुम्हाला सांगते आहे. एकदा दुर्वास ऋषी द्वारकेला आले होते. ते द्वारकेच्या बाहेर आश्रमात थांबले होते. त्यांना श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेने आपल्या घरी जेवण्यासाठी येण्याचा आग्रह केला. पण दुर्वास ऋषींनी त्यांना एक अट घातली. मी तुमच्याकडे जेवायला येईन, पण तुम्ही दोघांनी मी ज्या रथात बसेन तो रथ स्वतः ओढत मला घेऊन जायचे. आता ऋषींना नाही म्हणणे तर शक्य नव्हते आणि त्यात अतिक्रोधिष्ठ दुर्वास ऋषी, त्यामुळे त्यांना नाही म्हणणे तर शक्यच नव्हते. त्यामुळे दुर्वास ऋषी बसलेल्या रथाला रुक्मिणी माता आणि श्रीकृष्णाने ओढायला सुरुवात केली. थोडे अंतर गेल्यावर रुक्मिणी मातेला तहान लागली. तिने कृष्णाला तसेच सांगितले. त्यावेळेला श्रीकृष्णाने जमिनीवर उजव्या पायाच्या अंगठ्याने दाबून तिथून गंगा प्रगट केली आणि रुक्मिणी मातेला पाणी दिले. पण दुर्वास ऋषींना न विचारता रुक्मिणी मातेने ते पाणी प्राशन केले. हे पाहून दुर्वास ऋषींना प्रचंड राग आला आणि त्यांनी श्रीकृष्णाला आणि रुक्मिणीला शाप दिला की तू द्वारकेमध्ये श्रीकृष्णापासून दूर राहशील. तुझे द्वारकेमध्ये कुठेही मंदिर नसेल. आणि श्रीकृष्णाला सांगितले की तू मला न विचारता गंगा आणलीस म्हणून पूर्ण द्वारकेमध्ये कुठेही तुला आणि तुझ्या प्रजेला गोड पाणी मिळणार नाही. म्हणून आजही रुक्मिणी माता द्वारकेपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिरात पूजली जाते आणि अख्ख्या द्वारकेत कुठेच गोडे पाणी मिळत नाही हे सत्य आहे. या रुक्मिणी मातेच्या मंदिरावर पण बरेच आघात झाल्यामुळे हे मंदिर तुटले गेले होते. पण याचे नूतनीकरण मूळ रचना जपत केले गेलेले आहे. मंदिर बांधकामासाठी वाळू मिश्रित पिवळ्या दगडाचाच वापर केला आहे, कारण अगदी मंदिराला लागून अरबी समुद्र आहे. म्हणजे खारी हवा ही सतत मंदिरावर आदळत असते. द्वारका यात्रा रुक्मिणी मातेच्या दर्शनाशिवाय अपूर्ण